हे एकच कॉल प्रॉब्लेम सॉल्व यालाच आणायचं आहे. तिचे तर आम्ही पाहिले नाही ना, आम्हाला माहिती नाही कोणाचं. आम्हाला आता पाहिजे ना निलेश भाऊच्या मिसेसलाच द्यायचं आहे बस. निलेश भाऊचं एक स्लोगन आहे, एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व. काकू म्हणे तुम्ही घाबरा नको, रडा नको. मग मी तुम्हाला सांगते, त्यानं फोन लावलं त्या इलेक्ट्रिक ऑफिसला. ते पोरं आले आणि माझा बिल कमी करून 4,000वर उतरून दिला. आम्हाला असं निलेश बोरकर सारखा नवसेवक पाहिजे. सर्वच काम करतात आणि चांगलेच चांगले आहेत. आम्हाला असं वाटलं. आम्ही जेव्हा बी बोलवतो आणि तेव्हा आपण बोलवतो तेव्हा पण पटकन येते आणि आमचं काम करून देते. आणि इतक्या वर्षापासून इथं नगरसेवक आहे, ते आमचे काम कधी नाही केले. याला एक कॉल लावलं तर पटकन येते आणि करते. असा नगरसेवक पाहिजे. हा 10 वर्षापासून इथं आम्ही याला पाहून राहिलो. ती पत्नी पण चांगली आहे, ती पण करते आमचे काम. आमच्याकडे आम्ही जेव्हा बोलवलं तेव्हा येते. आम्हाला बोलवते. ती हळदी कुंकाचा कार्यक्रम राहिला, दिवाळीचा कार्यक्रम राहिला तर आम्हाला सर्व बायांना बोलवते. आणि आम्हाला निलेश बोरकरलाच आणायचं आहे. नाही छाया नाही म्हणून आणाया वार्डाची चांगली बाई आहे ती. तिचे तर आम्ही पाहिले नाही ना, आम्हाला माहिती नाही कोणाचं. आम्हाला आता पाहिजे ना निलेश भाऊच्या मिसेसलाच द्यायचं आहे बस. आम्हाला या निलेश ताई आहे ना, हे सोनल बोरकर, तिलाच निवडून आणायचं आहे 5 प्रभाग मध्ये. आणि आम्हाला तीच पाहिजे. एकाच कॉल मध्ये पटकन येते ना आमचे काम करून देते. आम्ही अजूनपर्यंत कोणत्या नगरसेवक आहे ते कधीच बघितलं नाही आम्ही येताना इथं आणि आमचे काम करताना. हे एकच कॉल प्रॉब्लेम सॉल्व यालाच आणायचं आहे. नमस्कार, मी प्रमोद अहिरकर. आणि मागील आता कित्येक वर्षापासून मी बघत आहो की पुष्कळसे नगरसेवक झालेले आहे, परंतु त्यांचा जो कामाचा जो वेग आहे किंवा त्यांचं काम करण्याची जी शक्ती आहे, ती तशी शक्ती जसं निलेश बोरकर ज्या शक्तीप्रमाणे किंवा ज्या वेगाने काम करतात ती त्यांच्यात आहे नाही. कित्येक नगरसेवक तर असे आहेत की जे आपलं एक वेळा निवडून आले तर 5-5 वर्ष आपला चेहरा दाखवत नाही. त्याच्यानंतर त्यांना कधी बोलावलं तर ते असा प्रभाग मोठा आहे, प्रभाग मोठा असल्यावरही ते म्हणतात की हे आमच्या वार्डातलं किंवा आमच्या क्षेत्रातलं काम नाही आहे, तुम्ही त्या दुसरा नगरसेवक आहे त्याला जाऊन भेटा. म्हणजे आपला हे कामाचं टाळाटाळ करतात. तर अशा नगरसेवक आम्हाला नको. आम्हाला निलेश बोरकर सारखा, म्हणजे आता त्यांची पत्नी उभी आहे सौभाग्य सोनल निलेश बोरकर, तर आमचं पूर्ण मत त्यांच्याकडे राहील. आणि आम्ही तर प्रत्येकाला हेच म्हणू की ते निस्वार्थ जसे काम करतात तसे प्रत्येक नगरसेवक आणि व्यक्तीने काम केले पाहिजे की त्यांचा कामाचा प्रभाव हा दूरपर्यंत गेला पाहिजे. परंतु काय करतात की लोक फक्त आपला एक 5 वर्षातून येतात फक्त वोट मागासाठी. तर अशी परिस्थिती नको. आणि आम्हाला कसं जसं आमच्या कधी अडचण झाली मुलांना वगैरे, तर आम्हाला म्हणजे थोडा साथ दिला पाहिजे की नाही, तुम्ही ह्या कॉलेजमध्ये ऍडमिशन करा का काही हे करा. म्हणजे जसं आपल्याला नाही समजत ना तितका, बस त्यासाठी चांगलं पाहिजे ना. आता सोनाली ताई करीन म्हणते काम आम्ही समोर जाऊन, तर आम्हाला असंच पाहिजे. आता आम्ही त्यांनाच ओळखतो इथं, बाकी मी कोणाला असं ओळखत नाही म्हणजे जास्त सहसा. आणि त्यांना आमचे जसं कामगाराच्या माझ्या मुलांच्या स्कॉलरशिपसाठी वगैरे फॉर्म भरून दिला भाऊने. बस मी इतकं. आता त्याच्या समोर आपण ओळखत नाही जास्त जण आहे, तर म्हणून आम्हाला हे ताईच पाहिजे. आम्हाला आमच्यासाठी कार्य करणारा नगरसेवक पाहिजे. आणि जे की एक इथे आता सोनल ताई उभे आहे, म्हणजे इलेक्शन लढत आहे, तर निलेश भाऊचं एक स्लोगन आहे, एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व. तर हा जो स्लोगन आहे ते म्हणजे ते करतात. त्याच्यावर एक कॉल केल्याबरोबर सगळ्यांचे प्रॉब्लेम सॉल्व करतात. तर आम्हाला असाच नेता हवा आहे. म्हणजे भाऊ इथे शांतीनगरमध्ये गरबा घेतात. गरबा खूप चांगल्या प्रतीने होतो. काही आपल्याला प्रॉब्लेम राहिला घरी गटरचा पाण्याचा, तर ते लगेच माणसं पाठवून प्रॉब्लेम सॉल्व्ह करून देतात. हळदी कुंकूचा कार्यक्रम घेतला आता, तो पण व्यवस्थित म्हणजे छान झाला. तर कोणी आलेच नाही, आम्ही आता आले नाही, पण निलेश भाऊला एक कॉल केल्याबरोबर ते येतात आणि माणसं पाठवून प्रॉब्लेम सॉल्व्ह करून देतात. बस बाकी तर काही नाही, पण ते करतात. आम्हाला जे मदत पाहिजे आहे ते पटकन येतात आणि करतात. कभी भी कोई परेशानी रहे तो हमारा एक बात सुने, हमारा प्रॉब्लम सॉल्व करे, ऐसा नेता चाहिए. हाँ, सोनम ताई बोरकर. नहीं तो हमारी बातें सुनते हैं, हम जो परेशानी रहती है हम उनको आकर बता सकते हैं, तो वो सुनते भी है और समस्या भी हल करते हैं. सोनल ताई आगे बढ़ो.